तरी आपण काठीला दोन आहेत मित्रांनो बघा, बॅक टू बॅक. आणि पलीकडे बघा कसं साईज आहे, मस्त एक नंबर. ओ भाई ओसमवाली साईज आहे हे बघा मित्रांनो. ओ आणि एकदम किंग साईज आहे, मस्त लगे बघा. अरे वा. चला नमस्कार मित्रांनो, आलोत आपण आणि बामचे टाकले गळ. चला पहिली बाम आलेली बघा. लहानशी मोठी नाही. आणि बघा हुक कसा अटकलाय आणि किती पॉवरफुल आहे बघा. एकदम वर. पहिले मुंडी मोडणं मुंडीच मोड मागे सरकेल ती असं म्हणलं. गळ काढलं तर कशीच गवसत नाही बघा मित्रांनो. मुंडी मोडणं गरजेचे, नाही तर गवसतच नाही. हे बघा हुक काढायला किती परेशान व्हायला. फायनली हुक काढाय आणि आजच्या दिवसाची पहिली बाम हे बघा. बहुनी टाकून दिली खऱ्यात. चला बघू पुढं आता. 500 गळ टाकलेला आहे मित्रांनो पुरा. फुंगायली का नाही. हे बघा इकडे बाकीचे पोरं आहे तिकडे बाकीचे. चारा खाय नाही का. काय खायला काय माहिती. गळाला चारा नाही मित्रांनो. आणि हे बघा इथे एक आले आणखी नाही. अरे 250-300 ग्रामची आहे मित्रांनो. पुन्हा एक का फुंगायला लागली मित्रांनो. हा समोर आहे म्हणून. ते बघा, ते बघा मित्रांनो कशी करायला लागली. अरे वा मस्त शिन आला ते. मस्त शिन आला ते. हे बघा गळ. गळ काढाय थोडा टप जाते. आजच्या दिवसाची दुसरी वांबट मित्रांनो बघा. हे बघा, हे बघा कशी पोहायला लागली. हे बघा मित्रांनो वांबट. चला काढू तिसरी आजच्या दिवसाची. सगळी सेमच साईज निघाली जवळपास 300-400 ग्रामवाली. बघा बघा किती परेशान करायला लागले. तर सेम हिची बी मुंडी मोडायची आणि काढून घ्यायची. बापा 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 आ मुंडी काढूच नाही. दे अटॅक फायनली. हो 10 भाडापाशी आणून काढणं चालू मित्रांनो. सोपं जातं ना. 14 नंबरचे हुक येतं मला दाखवतो मी. हे बघा, हे बघा साईज बी. चला मोठीवाली साईज कधी येते बघू. हे बघा मित्रांनो वांबट खाली घेऊन बसलो होतं काठीला. दोन आहेत मित्रांनो बघा, बॅक टू बॅक. आणि पलीकडे बघा कसं साईज आहे, मस्त एक नंबर. ओ भाई ओसमवाली साईज आहे. तिसरं आहे का तिकडं. हे बघा. ओ हो ये. अरे गेलं काय ते. हे बी घायल झालं तर मस्त काट्याला घेऊन. तर मस्त साईज आली दोही बी. 500 ग्रामच्या आसपास आहेत. आणि 200 गळाची नॉनस्टॉप दावण बघायला होतं मित्रांनो. तुम्हाला जर फ्रेश वांबट पाहिजे असेल तर 300 रुपये किलो होलसेल रेटमध्ये मिळून जाईल. फक्त सबस्क्रायबर आणि फॉलोअर्ससाठी मित्रांनो. हे बघा काय साईज आहे मस्त लगे. ओहो जबरदस्त. 500 ग्राम प्लस आहे का नाही भाऊ.
बघा बघा मागून कसा काटा मारू लागले. हुक निघाला बघा किती इझिली. मस्त साईज आहे किंग आडवीकर. मोठी निघाल हे बघा मित्रांनो. ओ हो चला लाईक करा या गोष्टीसाठी. बिग साईज वांबट पकडली. चला आता आणखीन बघू. 100 एक गळ संपत आलाय मित्रांनो. संपला काय नसल पुढे बी लागली का. समोर बी धावून लागलेली मित्रांनो. हे द वांबट डेड झालंय. चला याला बी घेऊ फटाफट काढून. तोपर्यंत एक कॉल बॅक करतो मी. हे बघा मित्रांनो काट्या कोपाट्याच्या जवळून चालू आहे आणि इथं वांबट आहे. चला बघू. हेट जलवा काटर ना कसा थुंगू लागलाय मित्रांनो. काट्या कोपाट्यात जास्त वांबट असते. म्हणाव तसा रिझल्ट नाही पडला. काय हे इथं बघा मित्रांनो वांबट आहे. कितीच तापड वांबट आहे बघा. साईज एकदम छोटी पण तापड किती. जास्त तापड आहे ना. काल चारा खाल्ला होता तिकडं नाही. बघा मित्रांनो एकदा मुंडी मोडायच नंतर डबल. तरी डबल पावर झाली का. कोपऱ्यातच आहे का. 10 भाडापाशीच गळे मित्रांनो. म्हणजे बघा हे बघा ह्या काट्यात बसलेला असं नाही. वांबट पकडणं खूपच कठीण असते मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो वांबट आहे आणि बिग साईज आहे आणि एकदम किंग साईज आहे. मस्त लागे बघा. अरे वा. चला 700 ग्रामच्या आसपास आहे आणि आजच्या दिवसाची सर्वात मोठी पहिली वांबट आहे. हे बघा बघा झटका मारून हुक काढ. आता धराडू हे बघा काय साईज आहे कराडू. हे बघा. चला लाईक करा मित्रांनो. ओ हो हो बघा कसं रगत लागला हातावर. ह्या चिटकली का. वांबट असू शकतो मित्रांनो इथं. आणि हे बघा फायनली वांबटच आहे. बघा कशा काटा घेऊन बसले. बरोबर काय अग्रेशन करायला लागले बघा. तरी आपण ठीकठाक वांबट लागले म्हणू शकतो. 200 हुक मध्ये एवढं बी गवसणं म्हणलं की खूप आहे. चला गळा आतमध्येच राहिला मित्रांनो. पण आता अरे भाई बघा मित्रांनो आमट्याची मुंडी मोडायची नंतर त्याने डबल अटॅक केला मागच्या साईडने. मला वाटलं आता तर जात आहे. आणि फायनली मित्रांनो काय नाही तर जवळपास साधारणतः किती 3-1 किलो का 3-1 किलो आमटा निघलाच मित्रांनो. मार्केटच्या रेटनं म्हणलं तर 900 रुपयाच्या आणि सध्या करंट रेटनं 300 रुपयाच्या.
तर तुम्हाला आमचा छोटासा फिशिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन करा. तर चला भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि 300 गळाची दावणचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ते तुम्हाला उद्या बघायला भेटेल. धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.